अगदी 10 मिनिटात बनून तयार होणारे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत चिरमुऱ्याचे लाडू. आम्ही कोल्हापूरकर चिरमुरे म्हणतो, तुम्ही काय म्हणता कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे लाडू बनवण्यासाठी मी येथे 4 कप चिरमुरे घेतले. त्यानंतर पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेतले. थंड झाल्यानंतर चोळून यावरची टरफलं काढून घेतली. एका कढईमध्ये 1.5 कप बारीक खिसून घेतलेला गूळ घेतला. यामध्ये 1 चमचा लोणी घातलं. लोणी घातल्यामुळे लाडू मस्त क्रिस्पी बनतात. आता गूळ आणि लोणी मीडियम फ्लेमवरती एकसारखं हलवून घेतलं आणि गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 मिनिटं परत एकसारखं हलवून घेतलं आणि पाक तयार झाला आहे का हे पाहण्यासाठी पाण्यामध्ये थोडासा पाक टाकला. पाकाची गोळी बनते आहे म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झाला आहे. आता यामध्ये चिरमुरे आणि भाजून घेतलेले शेंगदाणे हे ऍड केले. पटपट मिक्स करून घेतले आणि हे लाडू पटपट वळावे लागतात कारण मिश्रण कोरडं पडतं. त्यामुळे पळीने एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने तुम्ही एक लाडूचं मिश्रण ठेवून घेऊ शकता आणि पाण्यामध्ये हात थोडासा ओला करून पटपट लाडू वळून घेऊ शकता. किंवा हे लाडूचं मिश्रण थंड झालं किंवा लाडू वळता आले नाहीत, अशा वेळेस काय करायचं हे माझ्या यूट्यूब चॅनलवरील लॉंग व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर ही डिटेल आणि परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.